नमस्कार फ्रेंड्स, मी नैना गोपाळे स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। खूप दिवसांनी ब्लॉग शूट केला कारण की वेळ अजिबात मिळत नाही, मुलांची स्कूल असते। तर आज आहे गुरुपौर्णिमा, तर सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा। आता इथे मस्त मी जेवण बनवत आहे। शिमला मिरचीची भाजी केली आणि डाळ बनवली आहे, भात केला आहे। आता इथे बघा मुलगी मस्त असं कार्ड तयार करते। तिच्या टीचरचा बर्थडे आहे त्याच्यासाठी ती ग्रीटिंग कार्ड तयार करते। आणि बाहेर खूप असा पाऊस चाललेला आहे, आज खूपच पाऊस पडतोय सकाळपासून। आणि मग त्यानंतर म्हटलं चला मस्त अशी गरम गरम बटाटे वडे पण थोडेसे बनवूया। आणि इथे आता मी बटाटे वडे करायला घेतलेले आहेत। तर खूप मुलांची इच्छा असते की पाऊस पडल्यावरती मस्त असं काहीतरी गरम गरम खावं असं वाटतं। बाहेर जाण्यापेक्षा म्हटलं चला आता आपण घरातच मस्त असं हेल्दी बटाटे वडे बनवूया। आज गुरुपौर्णिमासुद्धा होती, त्या म्हटलं चला काहीतरी असं स्पेशल पण होऊ द्या। आणि आता इथे मी सर्व साहित्य काढून घेतलेले आहे वडे बनवण्यासाठी। साधी सोपी पद्धत आहे, झटपट तयार होतात आणि जास्त वेळसुद्धा लागत नाही आहे। तर आता इथे मी सर्व कांदा, कढीपत्ता टाकला आणि थोडीशी मोहरी टाकली आणि जे आपण मिक्सरला वाटण केलं होतं, हिरवी मिरची, लसूण, अद्रक, धनेची पेस्ट बनवून घेतली आणि त्यामध्ये छान असं मिक्स करून थोडंसं हळद, हिंग टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायची, बटाटे टाकायचे आणि कोथिंबीर टाकून छान अशी भाजी मिक्स करून घ्यायची। आणि आता इथे पिठामध्ये मी थोडंसं चण्याचं पीठ घेतलं आहे, त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि सोडा टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं। आणि इकडे मी खीरसुद्धा केली होती कारण की गुरुपौर्णिमेच्या दिवशी म्हणतात खीर बनवावी, तर म्हटलं काहीतरी गोडसुद्धा बनवावं। आणि आता इथे वडे आपले छान असे मी तेलात फ्राय करून घेतले आणि आपले पाहू शकता मस्त असे वडे तयार झाले। आणि इकडे खीरसुद्धा तयार झालेली, भाकरीसुद्धा केलेल्या आणि डाळ पण होती आणि भातही होता। अशा प्रकारे माझं सर्व जेवण बनवून झालं। तर चला आता आम्ही जेवण करून घेतो। आजचा दिवस खरंच खूप छान गेला। तर तुम्हाला कसा वाटला माझा व्हिडिओ मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।